सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या आज आस्थापना विभागाचे सहाय्यक आयुक्त विनायक शिंदे यांना आपण निवेदन दिलेलं आहे। निवेदनामध्ये प्रमुख मागणी अशी होती की 2016 पासून ते आज अखेर महापालिकेच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या ज्या EPFची रक्कम होती, प्रॉव्हिडंट फंडची रक्कम जी होती ती प्रत्येक महिन्याला योग्य कपात न झाल्यामुळे आज महापालिकेच्या लेखा विभागामध्ये कमीत कमी 1 ते 1.25 कोटी रुपये ह्या कर्मचाऱ्यांच्या रक्ताचे पाणी झालेले पैसे आज तिथं पडून आहेत। हे योग्य छाननी करून प्रत्येक त्या सफाई कर्मचाऱ्याचा तो मानधनवरचा असेल, बदली असेल, कायम असेल, त्याच्या खात्यावर तात्काळ जमा करण्याची मागणी आपण आज केलेली आहे। EPFचा प्रश्न हा फार महत्त्वाचा आहे। कर्मचारी जर मयत झाला तर त्या प्रॉव्हिडंट फंडचा कुठलाही लाभ त्या कर्मचाऱ्याला मिळू शकत नाही। तो मुद्दा एक आपण आज घेतलेला आहे, त्याची मागणी केलेली आहे। दुसरा मुद्दा असा होता की आधी 15 तारीख ते 15 तारीख असा पगाराचा महिना धरला जात होता, पण ह्या नवीन आयुक्त शुभम गुप्ता यांनी पगाराच्या महिन्याची तारीख 1 ते 1 अशी केली आणि ह्यात गोंधळ असा झाला की गेल्या महिन्यामध्ये 15 ते 15 हे शेड्यूल असताना 15 ते 1 तारखेपर्यंतचा 15 दिवसाचा पगार स्किप करण्यात आला। मग हा 15 दिवसाचा पगार कायम कर्मचाऱ्यांचा असेल, बदलीवाल्यांचा असेल किंवा मानधनवाल्यांचा असेल। मानधनवाल्यांना ऑलरेडी 1 ते 1च आहे, पण बदली आणि कायम ह्यांचा जो काही 15 दिवसाचा गॅपचा पगाराचा जो विषय आहे तो तात्काळ त्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणी आपण आज केलेली आहे। तिसरा मुद्दा असा होता की पवित्र रमजान महिना पूर्ण होतोय, 31 तारखेला ईद आहे। आज अखेर ईदचा ॲडव्हान्स हा आपल्या मुस्लिम समाजातील कर्मचाऱ्यांना दिला गेला नाही, तो तात्काळ आजच्या आज देण्याची मागणी सुद्धा आपण तिथं बसून केलेली आहे। त्यानंतर येणाऱ्या 14 एप्रिलला आपलं दैवत विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे, तो आपल्याला दिवाळीसारखा सण आपण साजरा करतो आणि ह्या महापालिकेतील सर्व सफाई कर्मचाऱ्यांचे पगार ह्या महिन्यामध्ये 20 ते 22 तारखेला झालेला आहे, गेल्या महिन्याचा पगार। पण येणाऱ्या पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल महिन्यातला जो पगार आहे तो 5 तारखेपर्यंत व्हावा अशा पद्धतीची मागणी केलेली आहे। आणि जर 5 तारखेपर्यंत येणाऱ्या महिन्यात सफाई कर्मचाऱ्यांचा पगार झाला नाही, ह्या बाकीच्या गोष्टींमध्ये 15 दिवसाचा पगार जो स्किप केलेला होता तो जमा झाला नाही, तर 5 एप्रिलपासून पुढं तीव्र आंदोलन आम्ही केल्याशिवाय राहणार नाही। गरज पडली तर काम बंद आंदोलन सुद्धा करण्याच्या मानसिकतेमध्ये आम्ही आहोत। तरी महापालिका प्रशासनाला माझी विनंती आहे की सफाई कर्मचाऱ्यांच्या भावनांशी आपण खिळू नका। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीला असेल किंवा पवित्र रमजान महिन्याच्या ईदसाठी तात्काळ आपण ईदचा ॲडव्हान्स असेल आणि पुढच्या एप्रिल महिन्यातलं जे वेतन आहे ते तात्काळ अदा करावं, अन्यथा तीव्र आंदोलन उभं केलं जाईल अशा पद्धतीचा इशारा देतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।